राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा हा वादळी ठरणार। कुणाल कामरानं शिंदेंच्या उडवलेल्या खिल्लीवरून आज अधिवेशन सुद्धा दाबणार आहे। आज अधिवेशनामध्ये कुणाल कामराचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला जाऊ शकतो अशी चर्चा रंगत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे। कुणाल कामराचा मुद्दा शिंदेंची शिवसेना आज सभागृहात मांडणार आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावरूनही घमासान होण्याची शक्यता आहे। या संदर्भात नेमक्या काय घडामोडी आज घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेत। मी पंकजकडे जाणार आहे। पंकज, आपण पाहतो एकीकडे कुणाल कामराचा मुद्दा यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत, तोडफोड झालेली आहे, गुन्हे दाखल झाले आहेत, शिवसैनिकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले। मात्र खरं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा हा वादळी ठरण्याची शक्यता आहे आणि आज हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे। काय सांगशील सविस्तर? अधिवेशनाचे शेवटचे 3 दिवस राहिले 24, 25 आणि 26 त्यात सभागृहाच्या नियमित कामकाजाचा आजचा कदाचित अंतिम दिवस असेल, कारण उद्या आणि परवा संविधानावरती चर्चा आहे। आजच्या दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो विरोधक आक्रमकतेने मांडतील ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते कुणाल कामरा याचा विषय जो आहे तो आक्रमकतेने मांडला जाईल। औरंगजेबाच्या कबरीचा विषय तो आक्रमकतेने मांडला जाईल। याच्यासोबतच आज दोन्ही सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव आहे आणि त्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मंत्र्यांचं उत्तर आज होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात ठेवण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा एक शासकीय ठराव आज विधिमंडळात ठेवला जाईल, तो म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा असा ठराव दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर होईल आणि त्याच्यानंतर त्या ठरावाची प्रत आणि एक कव्हरिंग लेटर ज्यात हा पुरस्कार भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, सन्मान देण्यात यावा, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना ही मागणी करणारं पत्र केंद्र सरकारला शासनाच्या वतीने दिले जाईल। राजशिष्टाचार मंत्री हा ठराव जो आहे तो मांडतील। पण आजच्या दिवसात सगळ्यात महत्त्वाचा विषय जो गाजण्याची शक्यता आहे तो म्हणजे कुणाल कामरा। त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका, कारण आता जसे जसे आमदार विधिमंडळात यायला सुरुवात होते त्या आमदारांच्या येण्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ज्या जाणून घेतल्या जात आहेत त्याच्यावरनंच विरोधक आक्रमक होणारे स्पष्ट होते। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट म्हटलं की एक नाण्याला 2 बाजू असतात। एका बाजूनं एकनाथ शिंदे यांच्यावरती जी टीका झाली ती चुकीचीच आहे, मात्र कायदासुद्धा हातात घेऊ नये। मात्र शिंदे यांच्यावरती टीका केल्यानंतर शिवसैनिकांच्या भावना जाणून घ्यावा अशी भूमिका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आजच्या दिवसाच्या कामकाजामध्ये नियमित कामकाजासोबतच हे विषय जे आहेत हे गाजण्याची शक्यता आहे। नक्कीच पंकज, या सर्व घडामोडीबाबतचे वेळोवेळी अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।